फ्युचर बिलॉंग्स टू दोज हू प्रिपेअर फॉर इट टुडे, असं माल्कम यांचं स्टेटमेंट आहे. म्हणूनच मित्रांनो, दोज हू आर लुकिंग फॉर द MBA कोर्स, ज्यांना MBA कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि MBA CETची तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं बनतं असं वाक्य आहे. मित्रांनो, जर फ्युचर चांगलं करायचं असेल तर आज आपल्याला चांगली तयारी करणं जे आहे ते खूप जास्त आवश्यक आहे. बऱ्याच दिवसांपासून काही मुलांचे स्टडी प्लॅन काय असावा, नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करावा, स्टार्टिंग काय काय करावी, या रिलेटेड बरेच कॉल्स आले, SMS आले आणि कमेंट्सही होत्या. आणि म्हणून याचाच विचार करून बनवतो आहे आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत पूर्ण कंप्लीट स्टडी प्लॅन काय असलं पाहिजे, 35 डेज जे बाकी आहे त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या पद्धतीची तयारी करायला हवी, कशी करायला हवी तयारी, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, करूया सुरुवात सेशनला. सगळ्यात महत्त्वाचं MBA CET साठीचं जे अपडेट आहे मित्रांनो, 2024 जे फॉर्म भरायचं आहे त्यासाठी जी लास्ट डेट जी आहे ती आहे 31 जानेवारी, म्हणजे 2 दिवस बाकी आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. त्यानंतर एक्झाम डेट आहे बघा, मार्च 9 and 10, 2024, 2024 मधली, मार्च मधली 9 आणि 10 तारीख या दिवशी एक्झाम जी आहे ती मोस्टली असणार आहे. आणि मग जर असं शेड्यूल असेल तर आपल्या हातामध्ये जे मिळतात ते जवळपास 35 डेज. मग या 35 डेजची स्ट्रॅटेजी नेमकी काय काय असली पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करावा, नेमकी सुरुवात कशी करावी, याबद्दल आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न. एक्झामचे जे पॅटर्न्स आहेत, कशा पद्धतीने एक्झाम होते, कोणत्या कोणत्या प्रकारच्या एक्झाम्स असतात, याबद्दल आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. नेमका एक्झामचा सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसला टॅकल कसं करायचं, याबद्दल आज आपण जाणून घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा जे फॅमिलराइज विथ एक्झाम पॅटर्नशी फॅमिलराइज व्हा. फॅमिलराइज व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, कोणते कोणते टॉपिक्स असतात, कोणते कोणते सब्जेक्ट असतात, त्याबद्दल आपण डिटेल पहिले एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. शॉर्टमध्ये मी सब्जेक्ट कोणते ते सांगतो. लॉजिकल रिझनिंग जो असणार आहे 75 क्वेश्चन्स असतील, 75 मार्क्ससाठी. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग असणार आहे 25 क्वेश्चन्स असणार आहे, ते असतील 25 मार्क्ससाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50-50 आणि व्हर्बल अबिलिटी सुद्धा 50-50. 50 क्वेश्चन्स असणार आहे आणि 50 मार्क्ससाठी असणार आहे. या पद्धतीने जर मी म्हटलं असा पॅटर्न असणार आहे. वेटेजनुसार जर आपण कन्सिडर केलं तर जास्तीत जास्त वेटेज आपल्याला रिझनिंगसाठी बघायला मिळतं. मग या पद्धतीने जर मी म्हटलं तर फोकस करत असताना कंप्लीट स्टडी प्लॅन काय असलं पाहिजे 35 डेजसाठी एका एका सब्जेक्टनुसार आपण बघून घेऊयात. मग सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं, समजा वर्बल अबिलिटीसाठी स्टडी प्लॅन काय असला पाहिजे. वर्बल अबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ज्यामध्ये 50 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे आणि 50 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे. मग व्हाट शुड बी द स्ट्रॅटेजी. सबसे पहले हमें काम करना होगा ग्रामर एंड यूसेज. ग्रामर आणि ग्रामरचा यूसेज नेमका काय काय असलं पाहिजे, या रिलेटेड आपलं जेवढं काही नॉलेज आहे त्या नॉलेजला आपल्याला ब्रशअप करायचं आहे. मित्रांनो, पहिल्या आठवड्यामध्ये ग्रामर आणि ग्रामर रिलेटेड जे क्वेश्चन्स आहे याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. बेसिक रूल्स असतील त्या रूल्सशी रिलेटेड म्हणा, किंवा कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्टशी रिलेटेड म्हणा, आपल्याला त्याच्यामध्ये ब्रशअप करून शॉर्टमध्ये एकदम फास्ट वेने एका आठवड्यामध्ये त्यावरती बेस जे क्वेश्चन्स विचारले जातात ह्याचा थोडा अंदाज घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहे त्यांना सुद्धा बघू शकता. याबरोबरच जर मी म्हटलं, समजा प्रॅक्टिस सेंटेन्स करेक्शन, सेंटेन्स एरर यासारखे क्वेश्चन आपण जास्तीत जास्त याच्यावरती काम केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे बघा, ग्रामरच्या स्किल्स आपल्याला कसं वाढवता येईल यावर आपण काम करायला पाहिजे. हा झाला पहिला आठवडा. दुसऱ्या आठवड्यामध्ये सेकंड वीक जो असेल त्यासाठी आपल्याला व्होकॅबवरती फोकस करणं गरजेचं आहे. सेकंड वीकमध्ये मस्तपैकी व्होकॅब जी आहे, या व्होकॅबसाठी साधारण टॉप 100 वर्ड्स आहे त्यांना आपण फॉलो करू शकतो, किंवा जे असे वर्ड्स की जे प्रिव्हियसली मॅक्सिमम विचारले गेलेले आहेत या वर्ड्सला सुद्धा आपण फोकस करू शकतो. या वर्ड्सचा अंदाज घेऊन आपल्याला सेंटेन्समध्ये कसं वापरलं गेलं आहे हे जर विचारलं गेलं, याचे क्ल्यूज आपल्याला कळले तर त्या पद्धतीने आपल्याला या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. म्हणून व्होकॅब बेसवरती जात असताना 2 गोष्टींवरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे. एक म्हणजे जनरल व्होकॅब जी आहे, जी एक्सपेक्टेड व्होकॅब आहे ती आपल्याला यामध्ये शिकायची आहे, आणि सोबत सोबत नवीन जे विचारले जातात, तुमच्यासाठी जे नवीन वर्ड वाटतात त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. सेकंड, आपल्याला अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि ॲनालॉजीज यांच्यावरती काम करायचं आहे. व्होकॅब रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे. आणि यावरती बेस तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला करायचं आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण पॅसेज म्हणतो. सो पॅसेज बेस क्वेश्चन्स, पॅसेज तर आपल्याला सॉल्व्ह करायचेच आहे.
रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज तर आपल्याला वाचायचाच, सोबत त्याचे आन्सर कसे करायचे याबद्दल आपल्याला जरा जास्त फोकस जो आहे तो आपला ठेवला पाहिजे. त्यानंतर मी म्हणेल मग ह्याच्यावर बेस क्वेश्चन्स जे असतात, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेलेत. मेनली जर मी म्हटलं मेन आयडिया, टोन ऑफ द पॅसेज आणि ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स जे असतात, व्हॉट इज युअर ओपिनियन रिगार्डिंग दिस अँड दिस इश्यू, जे पॅसेजमध्ये सांगितलंय त्या पॅसेजमधल्या एखाद्या पॉईंटवरती तुम्हाला विचारलं जाईल की नेमकं तुमचं मत काय, व्हॉट ऑथर वॉन्ट्स टू से. या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते जास्तीत जास्त विचारले जातात, त्याच्यावर आपण यामध्ये फोकस करायला पाहिजे. आणि चौथा वीक जो आहे दॅट इज द सेक्शनल टेस्ट अँड रिव्हिजन. चौथा फेज आपण असं म्हणू की हा सेक्शनल टेस्ट साठीचा फेज असणार आहे. मित्रांनो, जर मी म्हटलं सब्जेक्ट वाईज जर कन्सिडर केलं तर 1 2 3 4 वीक आपण जे आहे तर याच पद्धतीने याच पॅटर्ननुसार स्टडी करणार. 5th वाला वीक जो आहे तो आपण स्टेबल ठेवणार आहे सगळ्या सब्जेक्टची कंबाईन स्टडी करण्यासाठी, कंबाईन रिवाइज करण्यासाठी. सो म्हणून पहिल्या 4 फेजमध्ये 4 वीकमध्ये आपल्याला या पद्धतीने जायचं आहे. मग चौथ्या वीकमध्ये आपल्याला सेक्शनल मॉक टेस्ट द्यायची आहे, सेक्शनल टेस्ट द्यायची आहे की ज्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळे नाही, फक्त व्हर्बल सेक्शन जे आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे. मग त्यामध्ये ज्या ज्या पार्टमध्ये तुम्ही वीक राहिले, जर ग्रामर वीक राहिला असेल तर ग्रामरच्या पार्टला जरा टच करा, त्यातून काय काय गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेक्शनल टेस्ट देत असताना नेमकं अवघड काय वाटतंय, तुमचे पॉइंट्स कुठे कुठे कटले, तुमचे मार्क्स कुठे कटले ते एकदा आयडेंटिफाय करा आणि त्या वीक सेक्शनवरती काय काम करता येईल ते करा. सो दॅट युअर स्कोर विल गेट इंक्रीज, तो इंक्रीज होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. उसके बाद अगर देखा जाए तो दूसरा सेक्शन दैट इज एब्स्ट्रैक्ट रीजनिंग, ज्यामध्ये आपण बघितलं 25 क्वेश्चन्स असणार आहे 25 मार्क्स साठी. मग हे एब्स्ट्रॅक्ट रिजनिंग काय काय असतं, याला आपण कसं डील केलं पाहिजे. सेम पॅटर्न आहे बघा. पहिल्या वीक मध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग फंडामेंटल्स, बेसिक काय आहेत त्या बेसिक आपल्याला समजून घ्यायचे आहे. बेसिक समजून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन करून घ्यायची आहे सब्जेक्टची. जसं की म्हटलं ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये नेमके कोणते कोणते चॅप्टर येतात, लाईक बेसिक कन्सेप्ट काय काय आहे त्याच्या. जसं की मी म्हटलं समजा सिरीज कंप्लीशन, एनालॉजी, क्लासिफिकेशन आणि फिगर मॅट्रिक्स, या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला मॅक्झिमम विचारले जातात. मग बेसिक मध्ये हे दुसरा आणि तिसरा, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी हे करू शकतो. तिसऱ्या आणि 5व्या दिवशी पॅटर्न रिकग्निशन, म्हणजे 3 ते 5, 3 4 5 या 2 ते 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या टाईपचे पॅटर्नचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला डील करायचे. नेमके कोणते क्वेश्चन्स करायचे काय, जसं की मी म्हटलं समजा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स म्हटलं मी, हे क्वेश्चन्स तुम्ही उचलू शकता किंवा आपल्या नोट्समध्ये काही आहेत त्या पद्धतीचे क्वेश्चन्स सुद्धा तुम्ही निवडू शकता. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा आयडेंटिफाईंग रोटेशन्स, जे व्हिज्युअल डायग्राम बेस असतात, नॉन व्हर्बल व्हिज्युअल वगैरे म्हणतो आपण त्याला, डायग्राम दिलेले असतात, त्या डायग्राम मधली कोणती डायग्राम चुकीची आहे, पॅटर्न नुसार कोणती डायग्राम बनेल, नेक्स्ट डायग्राम कोणती असेल, या पद्धतीचे काही क्वेश्चन्स जे आहेत ते बनतात. त्याची सुद्धा प्रॅक्टिस आपण याच्यामध्ये चांगली केली पाहिजे. त्यानंतर सेकंड वीक, ज्याच्यामध्ये चॅप्टर वाईज आपण कन्सिडर केलं पाहिजे. प्रत्येक बीट जो आहे त्या बीटला आपण डील केलं पाहिजे. प्रत्येक चॅप्टर वाईज ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मधले जे छोटे मोठे चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती आपण वर्कआउट केलं पाहिजे. जसं की सिरीज कंप्लीशन असेल, सिरीज कंप्लीशनचे थोडे ॲडव्हान्स लेवल आहे, त्याला आपण फोकस केलं पाहिजे. जे वीक एरियाज आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर जर मी म्हटलं समजा शेप आणि नंबर्स यांची सिक्वेन्सिंग असते, त्या सिक्वेन्सशी रिलेटेड क्वेश्चन यांना डील करणं आणि सोबत सोबत एनालॉजी, याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात, म्हणून याला सुद्धा आपण फोकस केलं पाहिजे. सो सेकंड वीक मध्ये चॅप्टर वाईज आपल्याला जायचंय. थर्ड वीक मध्ये याचे ॲडव्हान्स पॅटर्न बनतात. ज्या पद्धतीने आतापर्यंत सांगितले सेम ह्याच चॅप्टर्सचे काही ॲडव्हान्स क्वेश्चन बनतात. जे ॲडव्हान्स क्वेश्चन्स आपल्याला सेक्शनल मॉक असतील त्यामध्ये आपल्याला सापडतील आणि सोबत सोबत याचे क्वेश्चन्स आपल्या नोट्समध्ये सुद्धा काही भेटतील, ते सुद्धा तुम्ही यासाठी सिलेक्ट करू शकता. सो मॅक्झिमम क्वेश्चन ट्राय करा. चॅलेंजिंग जे क्वेश्चन्स आहेत त्यांना फोकस करा तिसऱ्या वीकमध्ये. आणि मग फोर्थ वीक जो असणार आहे, फोर्थ वीक दॅट इज टू रिवाइज. याला परत एकदा प्रॅक्टिस अँड रिवाइज, सेक्शनल टेस्ट आपल्याला द्यायची आणि त्याचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. एकदा तुमचे 3ही फेज परफेक्ट झालेले असेल, चौथा फेज तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग वाटेल. यातून तुम्हाला जे जे वीक सेगमेंट आहेत त्या वीक सेगमेंटवरती काम करता येईल आणि त्या वीक सेगमेंटला जर तुम्ही टच करू शकले, पहिल्यांदा टेस्ट द्या, त्याला रिव्ह्यू करा, रिवाइज करा.
तुम्ही कुठे कुठे कमी राहिलंय याच्यावरती फोकस करा. जे कमी राहिले असेल त्याला फोकस करून त्याला पुन्हा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. एकदा इम्प्रूव्ह झालं की पुन्हा एकदा मॉक देऊन बघा आणि त्या सेक्शनल मॉक नंतर तुम्हाला तुमचा स्कोर कसा अजून कुठे कमी राहतंय पुन्हा पुन्हा ही प्रोसेस रिपीट करा. एकदा तुम्ही रिपीट केली ही प्रोसेस की तुम्हाला फायनल स्टेजमध्ये चांगला स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. आणि लास्ट जर मी म्हटलं समजा शेवटचे 2 जे असतील आठवड्यातले 2 दिवस जे असतील त्या दिवसांमध्ये मॅक्झिमम जेवढं झालंय त्याला रिवाइज करून वीक सेक्शनवरती काम करून मग त्याच्यावरती काम करण्याचा जो मॉक टेस्ट किंवा सेक्शनल टेस्ट याच्यावर वर्कआउट करा. सो या पद्धतीने व्हर्बल अबिलिटी आणि जर मी म्हटलं ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग याच्यासाठी काय करायचं हा स्टडी प्लॅन आपण बघितला. मित्रांनो, जर तुम्हाला हा स्टडी प्लॅन पाहिजे असेल तर यासाठी खाली एक गुगल लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची. त्या फॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला ही जी पीपीटी आहे ती पीडीएफ स्वरूपात मिळू शकते. सोबतच अजून सोर्सेस काय काय वापरले पाहिजे याबद्दल डिटेल माहिती, आणखी जे लॉजिकल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग सहित क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी काय काय करायला पाहिजे याबद्दल गायडन्स आपल्याला वराडे सर करतील, ज्ञानदेव वराडे सर करतील. नेमकं काय आहे ते आता समजून घेऊया त्यांच्याकडनं. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली प्रदीप सरांनी तुम्हाला इंग्लिशबद्दल आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगबद्दल बऱ्यापैकी सांगितलं. ॲक्च्युली आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग ह्या 2 सब्जेक्टबद्दल मी एक पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस कळेल की कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. तर सुरुवात आपण क्वांटपासून करूयात. क्वांटपासून सुरुवात करत असताना जे महत्त्वाचे 2-3 पार्टमध्ये क्वांटला आपण डिवाइड करतो. जे असं डिवाइड करत असताना पहिला पार्ट म्हणजे अरिथमॅटिक म्हणतो आपण, अरिथमॅटिक असेल. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन असेल आणि काही त्याच्यानंतरचे कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन असतील ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन, त्याच्यानंतर नंबर सिरीज म्हणूयात किंवा व्हेरिएबल म्हणूयात. ह्या 2-3 पार्टमध्ये आपण अरिथमॅटिकला डिवाइड करतो, आपण मॅथला डिवाइड करतो. तर आता आपल्याकडे जवळपास मी असं म्हणेल की एक अराउंड 8-9 मार्चला परीक्षा म्हणतोय आपण, तर एक अराउंड 50 नाही म्हणता येईल, 40 दिवसाचा आपल्याकडे वेळ आहे. या 40 दिवसामध्ये चालत असताना मी असं म्हणेल की एक एक टॉपिक आता अरिथमॅटिकमध्ये एक टॉपिक नाही तर अरिथमॅटिकमध्ये बरेच टॉपिक आहे. डेटा इंटरप्रिटेशनला मी असं म्हणेल सुरुवात करत असताना डेटा इंटरप्रिटेशन पासून करा. डेटा इंटरप्रिटेशनला एक पहिल्या 8 दिवसामध्ये टेबल चार्ट, पाय चार्ट, त्याच्यानंतर बार ग्राफ वगैरे सगळे टेबल DI चांगल्या पद्धतीने थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या वीकमध्ये मी असं म्हणेल की जे कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चनमध्ये म्हणेल की नंबर सिरीज आहे, सिम्प्लिफिकेशन आहे, त्याच्यानंतर थोडंफार अप्रॉक्सिमेशन आहे, जो कॅल्क्युलेशनवर आधारित पार्ट असतो तो पार्ट, त्याच्यातले 2-3 दिवसाचा वेळ ह्या पार्टसाठी द्या. आणि उरलेला बऱ्यापैकी जो जास्तीत जास्त वेळ तुम्ही असं म्हणेल की अरिथमॅटिकसाठी द्या. आता अरिथमॅटिकसाठी मी असं म्हणेल की पुढचे एका टॉपिकसाठी 1 दिवस, एका टॉपिकसाठी 1 दिवस अशा पद्धतीने जरी आपण कन्सिडर केलं तर एक जवळपास 10-12 दिवस लागतील, 10 ते 15 दिवस लागतील अरिथमॅटिकच्या सगळ्या टॉपिकसाठी. म्हणजे मी असं म्हणेल की अराउंड एक 3 वीकमध्ये आपला सगळा पार्ट म्हणजे रोजचा पहिले जवळपास एक 6-7 दिवस मी असं म्हणेल की DIच्या प्रत्येक पार्टसाठी आणि चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करून घेण्यासाठी त्याच्यासोबत नंबर सिरीज म्हणजे पहिल्या 10 दिवसामध्ये अरिथमॅटिक वगळता सगळंच्या सगळं झालं पाहिजे. पुढच्या मी असं म्हणेल की पुढच्या एक 12-13 दिवसामध्ये अरिथमॅटिकचा प्रत्येक दिवस. आता याच्यात थोडंफार फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता. काही जणांचं म्हणणं असेल की आमचं अरिथमॅटिक थोडंसं वीक आहे, DI थोडंसं चांगलं आहे, तर मग त्या केसमध्ये तुम्ही DIला थोडासा कमी वेळ द्या आणि अरिथमॅटिकला थोडासा जास्त वेळ द्या. किंवा काही जणांचं असेल तर थोडंफार आपण त्याच्यामध्ये मुवमेंट ठेवू शकतो. पण प्रत्येक टॉपिकचे मी असं म्हणले की अराउंड जे टॉपिक तुमच्या समोर आहे प्रत्येक टॉपिकचे 50च्या आसपास क्वेश्चन, एका टॉपिकचे 50-60 क्वेश्चन प्रत्येक टाईपचे सॉल्व्ह झाले पाहिजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे. पहिल्या मी असं म्हणेल की एक 25 दिवसामध्ये, जर समजा आपल्याकडे आजपासून जर आपण विचार करतोय 40 दिवसाचा वेळ आहे, तर 25 दिवसामध्ये हे सगळंच्या सगळं प्रत्येक टॉपिकचे 50-60 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. मग तिथून पुढे जात असताना मग बऱ्यापैकी मी असं म्हणेल की टेस्टवर रिव्हिजन. मग टेस्ट द्यायची, त्या टेस्टमध्ये सेक्शनल टेस्ट द्यायची. सेक्शनल टेस्टमध्ये नेमकं जो टॉपिक आपला आहे त्या टॉपिक, जो वीक टॉपिक वाटतो त्या वीक टॉपिकवर पुन्हा थोडीशी रिव्हिजन, पुन्हा सेक्शनल टेस्ट, पुन्हा थोडीशी रिव्हिजन, हे अशा पद्धतीने आपण चालू देऊ शकतो. ठीक आहे, हा झाला पार्ट मॅथच्या बाबतीमध्ये मी असं म्हणत. मग त्याला थोडंफार डे वाईज प्लॅन पण डिटेलमध्ये आपण याची PDF मी तुम्हाला शेअर करणारच आहे. तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली, त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही हे करा. हा डे वाईज म्हणजे पहिल्या दिवशी काय करू शकता, दुसऱ्या दिवशी काय करू शकता, तिसऱ्या दिवशी काय करू शकता, असा डिटेल डे वाईज प्लॅन सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेलाच आहे. पण ओव्हरऑल मी तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न हेच करतोय की
अरिथमॅटिकसाठी जवळपास 15 दिवस आणि बाकीच्यासाठी जवळपास 10 दिवस. अशा पद्धतीनं 25 दिवसामध्ये सगळंच्या सगळं मॅथ ॲटलिस्ट एका टॉपिकचे 50-50, 60-60 क्वेश्चन एका टॉपिकचे झाले पाहिजे आणि होऊ शकतात, इझिली होऊ शकतात. ते बऱ्यापैकी सफिशियंट ठरेल. मग त्याचा डे बाय डे म्हणजे कशा पद्धतीने आपण करू शकतो. मग थोडेसं इझी लेवल, ॲडव्हान्स लेवल, पहिला दिवस आपण इझी लेवलसाठी देऊ शकतो, दुसरा दिवस आपण थोडासा ॲडव्हान्स लेवलसाठी देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये एका दिवसात 2-3 टॉपिक घेतले. समजा मी असं म्हणाल की पहिल्या दिवशी मी 2 टॉपिक घेतले, 3 टॉपिक घेतले, 2-3 टॉपिकचे इझी लेवलचे प्रश्न सॉल्व्ह केले. मग दुसऱ्या दिवशी त्याचे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे केले, तिसऱ्या दिवशी थोडेसे आणखी ॲडव्हान्स लेवलचे केले. म्हणजे 3 दिवसात मी 3 टॉपिक केले कॉन्टचे. मग त्याच्यात माझी इझी लेवल पण झाली, मॉडरेट लेवल पण झाली, ॲडव्हान्स लेवल पण झाली, सगळ्याच्या सगळ्या लेवल झाल्या. किंवा काही जण म्हणतील की मी आज एक टॉपिक घेतला, म्हणजे आज एकच टॉपिकचं इझी, मॉडरेट आणि ॲडव्हान्स तिन्हीच्या तिन्ही टाईप करून टाकतो. किंवा काही जण त्याला थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकतात. त्या बाबतीमध्ये काही नाही, फक्त ॲटलिस्ट एका टॉपिकचे 50-60 क्वेश्चन सॉल्व्ह व्हावेत, ज्याच्यामध्ये 20-25 क्वेश्चन इझी लेवलचे, एक 15-20 क्वेश्चन मॉडरेट लेवलचे, 15-20 क्वेश्चन अवघड लेवलचे थोडेसे, म्हणजे सगळेच टाईप आपले कव्हर व्हावेत. ह्या पद्धतीनं तो प्लॅन असला पाहिजे. मग त्याच्यात थोडीफार फ्लेक्झिबिलिटी ठेवायला हरकत नाही. ठीक आहे. आता हे झालं समजा आपलं क्वांटच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मग आता डेटा इंटरप्रिटेशन जसं मी तुम्हाला बोललो महत्त्वाचा टॉपिक आहे, बऱ्यापैकी वेटेजेचं असतं, पण तेवढंच जास्त वेटेज अरिथमॅटिकचं पण आहे. तर दोन्ही टॉपिकला तुम्हाला कन्सिडर करायचं इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलच्या प्रश्नासाठी. मग डेटा इंटरप्रिटेशन टेबल चार्ट येतो का, पाय चार्ट येतो का, बार ग्राफ येतो का, लाईन ग्राफ येतो. आता त्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली कोणता पार्ट येणार ते एक्झॅक्टली प्रेडिक्शन करणं तेवढं अवघड आहे. पण मी असं म्हणलं सर्वच पार्टची, सर्वच टाईपची आपण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्यावी. ओके. मग त्याच्यात सगळे चालेल. पुढे जात असताना सेक्शनल टेस्ट बद्दल मी तुम्हाला जसं की बोललो की तुम्ही जे 40 दिवस आपल्या हातामध्ये, 25 दिवसामध्ये सिलेबस कव्हर करणे, त्याच्यानंतर पुढच्या मी असं म्हणेल 25 दिवसात सिलेबस कव्हर करा, पुढचे 10 मी असं म्हणेल की पुढचे 8 दिवस जास्तीत जास्त सेक्शनल टेस्टवर फोकस ठेवा आणि त्याच्यानंतर पुढचे 8 दिवस मी असं म्हणेल की जास्तीत जास्त फुल लेंथ टेस्टवर फोकस ठेवा. हे टेस्टच्या बाबतीमधला जो मॉड्यूल हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करणारच आहोत, पण एक जनरली अशा पद्धतीचा आपला प्लॅन असला पाहिजे. मग आता जसं की डे बाय डे आपण तुम्हाला प्लॅन बनवून दिलाच, ही PDF येणारच आहे तुमच्याकडे, त्यासाठी गुगल फॉर्मला हे करून घ्या, लिंक करून घ्या, PDF तुमच्याकडे येईल. ठीक आहे. बरं, पुढे जात असताना मग लॉजिकल रिझनिंग मध्ये जाऊयात. आता लॉजिकल रिझनिंग मध्ये पण आपल्याला 2-3 पार्ट पडतात. पहिले 2-3 पार्ट कोणकोणते ते समजून घ्या थोडेसे. पहिलं म्हणेल की मी सिटिंग अरेंजमेंट आणि पझल, हा एक पार्ट पडतो की ज्याच्या बऱ्यापैकी वेटेज ज्याचा असतं परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर दुसरा पार्ट पडतो क्रिटिकल रिझनिंगचा, याचं पण बऱ्यापैकी प्रश्न असतात. हायर रिझनिंग म्हणतं कोणी, त्याला क्रिटिकल रिझनिंग म्हणतं. आणि तिसरा पार्ट पडतो आपला तो म्हणजे सिटिंग आणि पझल वगळता इतर लॉजिकल रिझनिंगचे टॉपिक, आपण बाकीचे टॉपिक म्हणूयात याच्या व्यतिरिक्तचे. ठीक आहे. रिमेनिंग आता ह्या 3 पार्टला मी असं म्हणेल की तुम्हाला द्यायचे जवळपास 8-8 दिवस. म्हणजे 8-8 दिवसामध्ये मग आता पहिले 1-2 दिवस आपण इझी लेवलसाठी देऊ शकतो, दुसरे 1-2 दिवस थोडेसे ॲडव्हान्स लेवलसाठी देऊ शकतो, तिसरे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स. म्हणजे याचं जवळपास मी असं म्हणेल जर आपल्याला 75 क्वेश्चन विचारले जातात, इथून जवळपास 15-20 क्वेश्चन येतात, इथून जवळपास 25च्या आसपास क्वेश्चन येतात आणि इथून जवळपास मी असं म्हणेल की 25 ते 30च्या आसपास क्वेश्चन येतात. पण हा पार्ट सोपा आहे, त्याच्यामुळे 8 दिवसामध्ये एक ट्राय करायचं की 8 दिवसामध्ये याच्यातले सगळ्या टॉपिकचे 50-50 क्वेश्चन एक कंप्लीट 8 दिवस सिटिंग अँड पझलसाठी सगळ्या लेवलसाठी, सगळ्याच्या सगळ्या लेवल त्याच्यामध्ये कव्हर करून घ्या. 8 दिवसामध्ये ते सगळे कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर क्रिटिकल रिझनिंगसाठी मी असं म्हणेल की हा बऱ्यापैकी मोठा पार्ट आहे. थोडासा याच्यामध्ये कधी कधी ॲक्युरेसी लेवल पण थोडीशी मार खाते, कारण याच्यात बरेच टॉपिक आहे. कॉजेस अँड इफेक्ट आहे, कोर्सेस ऑफ ॲक्शन आहे, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट आहे, स्टेटमेंट अँड अझम्पशन आहे आणि विचारल्या जातं बऱ्यापैकी. म्हणजे 75 मार्कांपैकी 15 ते 20 मार्काचा पार्ट म्हणजे बऱ्यापैकी मोठा पार्ट आहे. तर याच्यासाठी मी असं म्हणेल की जवळपास 8 दिवस. मग याच्यात थोडीशी फ्लेक्झिबिलिटी कशी ठेवू शकता. काही जण म्हणतील सर हे आम्हाला चांगलं जमतं, मग याला तुम्ही 5-6 दिवस द्या. काही जण म्हणतील हे आम्हाला थोडंसं जड जातात, मग ते 2-3 दिवस इकडे एक्स्ट्रा द्या, मग याला 8 ते 10 दिवस करू शकता. याला म्हणजे थोडीफार फ्लेक्झिबिलिटी ठेवायला हरकत नाही त्या बाबतीमध्ये. पण मग ह्या पद्धतीने तो प्लॅन झाला. 25 दिवसामध्ये सगळा सिलेबस रिवाईज होऊन सगळा सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल. मग तिथून पुढचा जो पार्ट येतो, मग आता त्याला तुम्ही डे वाईज सगळं प्लॅन दिले, कोणते टॉपिक कसे याच्यात मागं पुढं करू शकता. हेच टॉपिक पहिल्या दिवशी घेतले पाहिजे, दुसऱ्या दिवशी घेतले पाहिजे असं काही नाहीये कंपल्सरी. त्याला म्हणजे जो तुम्हाला सोपा वाटतो त्याच्यापासून सुरुवात करा. मग थोडीशी अवघडकडे जा. किंवा काही जणांच म्हणणं सर आम्हाला पहिलं अवघड मारायचं, पहिलं अवघड मारा.
ते तेवढं काही डिपेंड करत नाही. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही जसं दिलाय तोच टॉपिक पहिल्या दिवशी घेतला पाहिजे आणि तोच टॉपिक दुसऱ्या दिवशी घेतला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. पण एक बऱ्याच जणांना कळत नाही नेमकं सुरुवात कशी करावी, कोणता टॉपिक पहिला घ्यावा, कोणता टॉपिक दुसरा द्यावा. त्याच्यामुळे आम्ही एक रफ प्लॅन थोडासा बनवलाय की ह्या अशा टॉपिक पासून हे पहिले 2 दिवस याच्यावर करा, पुढचे 2 दिवस याच्यावर करा. एक रफ प्लॅन बनवला, पण याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. मी जसं सांगितलं की आपल्याला फक्त सगळ्या टॉपिकचे कमीत कमी 50-50, 60-60 क्वेश्चन सॉल्व्ह व्हावेत हे टार्गेट ठेवून मग तुम्ही त्या पद्धतीने त्याला मॉडिफाय करू शकता. ओके, डिटेल प्लॅन मग डे वाईजचा हा दिलाच आहे तुम्हाला. पहिल्या 2 दिवसात काय करायचं, पुढच्या 2-3 दिवसात काय करायचं, हे डिटेल प्लॅन दिलेच आहे. ठीक आहे. आता सेक्शनल टेस्ट आणि रिव्हिजनच्या बाबतीमध्ये जसं की आता याच्या बाबतीत थोडंसं बोलतो की 25 दिवसामध्ये बऱ्यापैकी सिलेबस पूर्ण कव्हर झाला. तिथून पुढच्या 8 दिवस मी असं म्हणेल की हा आपला फोकस असला पाहिजे. पुढच्या 8 दिवस सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट त्याच्यासाठी की एक सेक्शनल सोडवायचा, त्या सेक्शनमध्ये जो वीक वाटणारा पॉईंट आहे त्या वीक वाटणाऱ्या पॉईंटवर एक्स्ट्रा लक्ष द्यायचं. हे 8 दिवसाचं हे टार्गेट झालं. मग त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवस, आता शेवटचे 8 दिवस, शेवटच्या 8 दिवसामध्ये मी असं म्हणेल की जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे फुल लेंथ टेस्टसाठी. मग एका दिवसात 2-2 फुल लेंथ टेस्ट सोडवून त्याचं ॲनालिसिस करायचं. त्या ॲनालिसिसमध्ये जे प्रश्न आपल्याला जमले नव्हते ते पुन्हा सोडून पाहिजे. पुन्हा आणखी एक फुल, म्हणजे दिवसभरामध्ये 2 फुल लेंथ टेस्ट. त्याच्यानंतर जे प्रश्न थोडेसे वीक वाटतात, जे प्रश्न थोडेसे कमजोर वाटतात त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस दिवसभर. म्हणजे असे पुढचे 8 दिवस मी असं म्हणेल की 5-6 दिवस म्हणा किंवा 8 दिवस म्हणा, कमीत कमी 10 टेस्ट 12 टेस्ट फुल लेंथ झाल्या पाहिजे, जेणेकरून तुमची त्या लेवलची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही एक्झामला चांगल्या पद्धतीनं फेस करू शकता. मग आता टेस्ट कुठून वापराव्यात, तर हे टेस्टचे सगळे काही तुम्हाला मी दिले, टेक्स्टबुक आहे, स्मार्ट किड आहे, अड्डा आहे, गाईडली, ऑलिव्ह बोर्ड आहे, वेगवेगळे. याच्यापैकी कोणताही प्लॅटफॉर्म तुम्ही रेफर करू शकता. सगळ्यांच्याच टेस्ट चांगल्या आहेत. ओके, अशा पद्धतीनं हा ओव्हरऑल प्लॅन आहे. ह्या प्लॅनचा चांगल्या पद्धतीनं, ह्या प्लॅननुसार चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. रिझल्ट तुमचाच असेल. ही पीपीटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. ते गुगल फॉर्मच्या लिंकवर जाऊन तुमची इन्फॉर्मेशन द्या, त्याच्यावर तुम्हाला पीपीटी भेटून जाईल. चालेल. थँक्यू व्हेरी मच.